तुमच्या डोक्यात प्लॅन बी काय होता का, की समजा आपल्याला इथं अपयश आलं, तर आपल्याकडे दुसरा पर्याय म्हणून काय आपण त्यावेळेला असं काय विचार केला होता? प्लॅन बी हा एक असणं हा एक प्लस पॉइंट असल्यासारखंच आहे. हं. कारण मग आपण एक जास्त कॉन्सन्ट्रेशननी चांगला अटेम्प्ट देऊ शकतो. कारण आपल्या मनामध्ये ती मागे एक टांगती तलवार नसते, की बाबा माझं नाही झालं तर मी काय करणार? त्याच्यामुळे मी जेव्हा आयटी इंजिनिअरिंग निवडलं, हं. त्याच्या निवडण्यामागे हाच हेतू होता, की कधी ना कधी जर, कारण ह्या स्पर्धा परीक्षा अगदी भारतातून 10-15 लाख मुलं देतात. सर्वच प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट IIT असेल, एम्स असेल, सगळीकडून मुलं देतात. त्याच्यामुळं एक भीती असते, की बाबा होईल की नाही. त्याच्यामुळे एक बॅकअप प्लॅन असेल, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. पण ती काय अशी नेसेसरी गोष्ट नाही, की त्याच्याशिवाय त्याशिवाय होणारच नाही. होणार त्याच्यामुळे आत्ता जर कोणी अभ्यास करत असेल आणि आत्ता कोणी बघत असेल, नाही. की जे ग्रॅज्युएट आहेत, तर त्यांना माझा हा सल्ला आहे, की प्लॅन ए, प्लॅन बी पेक्षा मेन प्लॅन आपला हा आहे, तर इथेच फोकस द्या. तो प्लॅन बी आपण नंतर बघूया.